मित्रांनो, उद्या बुधवार मकर संक्रांत आहे. सकाळी उठल्यावर 11 वेळेस, फक्त 11 वेळेस तुम्ही हा मंत्र बोला. जे कधीही तुम्हाला मिळालं नव्हतं, जे तुम्हाला हवं होतं, जे तुम्हाला पाहिजे होतं, ज्या तुमच्या इच्छा होत्या, ज्या तुमचे नवस होते, ते सगळं काही तुम्हाला मिळेल. मित्रांनो, मकर संक्रांतीचा हा सण नवीन वर्षाचा पहिला आणि मोठा सण मानला जातो, म्हणून आपण हा सण खूप उत्साहात साजरे करतो. मित्रांनो, 14 जानेवारी बुधवारच्या दिवशी मकर संक्रांत आहे आणि याच दिवशी एकादशी सुद्धा आहे. मित्रांनो, या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस बोलायचा आहे. हा मंत्र तुम्ही अंथरुणातच बसून बोललात तरी चालेल, अंघोळ करून बोललात तरी चालेल, पण मी तर सांगेन की जेव्हा तुम्ही उठाल तर अंथरुणातच बसून डोळे बंद करून हात जोडून 11 वेळेस हा मंत्र बोलून घ्या आणि मगच तुम्ही उठा, अंघोळ करा. कारण दिवसाची सुरुवात आपण उठल्यानंतरच होते. आपण उठल्याबरोबर काहीच न करता तुम्ही सरळ हा मंत्र 11 वेळेस बोलून घ्या. मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण भरपूर लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेरणा, नवीन गोष्टी घेऊन येतो. नवीन गोष्टी घडतात. सूर्याचा हा सण असतो, सूर्याचा हा दिवस असतो. सूर्य आपल्या राशीत, आपल्या कुंडलीत, आपल्या पत्रिकेत चांगल्या स्थितीत यावा, आपले सर्व कामं पूर्ण व्हावेत, आपल्याला प्रत्येक गोष्ट सूर्यासारखी तेजस्वी मिळावी, आपल्या आयुष्यात तेजस्वी निर्माण व्हावं, हीच प्रत्येकाची इच्छा असते. तर यासाठीच मकर संक्रांतीचा दिवस तुम्ही सुरू करणार असाल, नवीन वर्षाचा पहिला सण आहे, म्हणून या मंत्र जपानेच तुम्ही सुरू करावा. हा मंत्र काही असा आहे: ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः. अगदी सोपा मंत्र आहे. ओम घृणी सूर्याय नमः 11 वेळेस फक्त बोलायचा आहे, उठल्याबरोबर लगेच, आणि मगच मकर संक्रांतीचा दिवस साजरा करा, सुरू करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.